मुंबई उच्च न्यायालयानंतर सर्वोच्च न्यायालयात सुद्धा धनगर आरक्षणास झटका बसलाय। त्यावरनं सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वार पलटवार सुरू झाले। पाहूयात। हायकोर्टानंतर सुप्रीम कोर्टानेही धनगर आरक्षणाची याचिका फेटाळली। त्यामुळे विरोधक यावरून भाजपच्या वायद्याचं काय झालं यावरून टीका करतायत। काँग्रेसच्या नाना पटोलेंनी तर धनगर आरक्षणाविरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भाग असलेल्या वनवासी कल्याण संस्थेनंच याचिका केल्याचा आरोप केलाय। 10 वर्ष या समाजाची मतं या भाजपने घेतली आणि परवा हायकोर्टामध्ये त्यांची जेव्हा केस आली आणि त्यांच्या विरोधात कोण होतं तर या RSS जे वनवासी कल्याण योजना चालवते ती वनवासी कल्याण त्या धनगरांच्या विरोधात उभी झाली। यांचे ॲडव्होकेट जनरल सरकारचे सराफ आहे त्यांनी सांगितलं की आदिवासीमध्ये कुठली जात समावेश करायचे त्याच्या अध्यक्ष देशाच्या राष्ट्रपती असतात। मान्य हायकोर्टाने नाकारलं, ती केस डिसमिस करून टाकली आणि अपीलमध्ये कोण गेलं वनवासी कल्याण। घोषणा कोणी केली फडणवीसांनी घोषणा केली की मी किती तासात 3 महिन्यामध्ये तासात नाही 3 महिन्यामध्ये धनगरांना आरक्षण देतो। आमच्या धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर स्वतः त्या ठिकाणी इंटरव्हेंट झाले होते, त्यांनी सहभाग घेतला होता। जर भारतीय जनता पार्टीची तशी भूमिका असती तर गोपीचंद पडळकर सहभागी झाले असते का? आता ज्यांना केवळ राजकारण करायचं आहे 50-60 वर्षाच्या आपल्या कारकिर्दीत आपण काय केलं नाही ते बोंबा मारण्यापलीकडे काय करू शकत नाही। भारतीय जनता पार्टीच्या धनगर समाजाच्या प्रति संवेदना आहेत आणि त्या कायम राहतील। धनगर समाजाला महाराष्ट्रात NT प्रवर्गातून 3.5% आरक्षण आहे। मात्र आम्हाला ST प्रवर्गातून आरक्षण मिळावं अशी धनगर समाजाची मागणी आहे। केंद्र सरकारच्या सूचीमध्ये धनगड नावाच्या जातीला ST प्रवर्गातून आरक्षण मिळतं, पण धनगर आणि धनगड एकच आहेत का या मुद्द्यावरून पेच फसलाय। 2014च्या निवडणुकीत भाजपनं धनगर समाजाला आरक्षणाचा वायदा केला होता। या राज्यामध्ये धनगर आणि धनगड हे एकच आहेत हे राज्य सरकारनं प्रतिज्ञापत्र एका बाजूला द्यायचं आणि दुसऱ्या बाजूला मात्र न्यायव्यवस्था आपल्या बुटाखाली चिरडून टाकायची। हीच या दोन्ही न्यायव्यवस्थेमधील निकालामधून दिसून येत आहे। म्हणून आता धनगर समाज जसा धनगड आणि धनगर वेगळा आहे तसा भाजप आणि धनगरसुद्धा वेगळा आहे। आणि गेली 10 वर्ष ज्या भारतीय जनता पार्टीला सत्तेवरती बसवलं तोच धनगर समाज या भारतीय जनता पार्टीला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।